नमस्कार, माझं नाव गायत्री बोनवटे आणि मी आज क्रांतिज्योती विद्यालय या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. तर मी आत्ताच क्रांतिज्योती विद्यालय हा चित्रपट पाहून आले. रात्रीचे 11 वाजून गेले असतील आणि मी सर्वप्रथम या चित्रपटाविषयी बोलू इच्छिते. त्याच्यामध्ये त्यांनी जो विषय मांडलाय त्याविषयी मी बोलणारच आहे, पण ते नंतर. पहिल्यांदा तर चित्रपट कसा आहे असं विचारलं तर म्हणजे थोडाफार ड्रामा आहे, थोडासा मेलोड्रामॅटिक आहे, पण हसू येईल असेही भन्नाट जोक्स आहेत आणि गाणी अतिशय सुंदर. म्हणजे अर्थात याच्यातली गाणी, आता मी बऱ्याच दिवसांनी मूवी बघितला तर आधी पण ही गाणी रिलीज झाली असतील आणि लकीली मे बी मी नाही ऐकली ती, पण मी तो चित्रपट पाहताना ती मूवी जेव्हा पण म्हणजे ती गाणी जेव्हा ऐकत होते मला इतकं छान वाटत होतं, असं नाचावं वाटत होतं. त्या जे कलाकार नाचत होते त्यांच्यासोबत असं अगदी छान वाटत होतं. मी पूर्णपणे त्या चित्रपटात रमून गेले होते. अगदी असं सोलफुल जो एक्सपिरियन्स बोलता येईल आपल्याला तो मला या चित्रपटातून घेता आला. सो आउट ऑफ 5 स्टार मी पूर्ण 5 पैकी 5 तारे या चित्रपटाला देणार आहे. आणि अर्थात मला पहिल्यांदा जेव्हा म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी स्टोरी टाकली होती की हा मूवी बघायलाच पाहिजे, खूप छान आहे, खूप छान संदेश दिला आहे त्यातून आणि आपल्या मराठी शाळेविषयी चा चित्रपट आहे, तर मला वाटलेलं की हो, म्हणजे चित्रपट अगदी असेल चांगला, पण म्हणजे मी काय करू शकते, मी माझ्या मुलांना वगैरे मराठी शाळेमध्ये घालू शकते आणि बस, दॅट्स इट. पण मग म्हणजे हा चित्रपट बघणं खरंच माझ्यासाठी गरजेचं आहे का? कारण मी तर ठरवलंय की बाबा मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घालणारच. ज्यांचे विचार माझ्याशी नाही जुळत ते कदाचित हा चित्रपट त्यांनी पाहायला हवा असं मला पहिल्यांदा वाटत होतं. पण आणि प्रथमदर्शी खरं बघायला झालं तर मला हा चित्रपट थोडासा संदेश देणारा, किंवा असे काही असतात ना चित्रपट ज्याच्यातून फक्त म्हणजे संदेश दिला जातो की हे असं व्हायला पाहिजे, हे असं नको, तसं नको, असं व्हायला पाहिजे, असा वाटला होता. पण म्हणजे जस्ट ट्रेलर बघून किंवा बाकीच्या लोकांच्या स्टोऱ्याज वगैरे बघून वाटलं होतं मला. पण हा अजिबात तसा नाही आहे चित्रपट. त्यांनी संदेश दिलाय नो डाऊट, आणि तो खूप म्हणजे विचारपूर्वक दिलाय. त्यात त्यांनी कोणत्याही दुसऱ्या भाषेला कमी लेखलेलं नाहीये, इतर शाळांना कमी लेखलेलं नाहीये. आपल्याला जे हवं आहे, आपली संस्कृती, म्हणजे त्यात त्यांनी एक डायलॉग आहे त्या सरांचा की आपली संस्कृती जपण्याचा न्यायालयीन हक्क संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि तो अर्थात काही गुन्हा नाहीये. तर त्यांनी म्हणजे संदेश अगदी एकूण एक स्क्रिप्ट या चित्रपटाची बघायला गेली ना, त्यातून एकूण एक वाक्य अगदी कानावर पडत राहावं असं वाटणारं होतं. म्हणजे मला खरंच हा चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतं मी पुन्हा एकदा बघावा. आणि हा खरंच चित्रपट असा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा हा बघाल आणि पुन्हा पुन्हा तितक्याच आनंदाने, तितक्याच एन्जॉयमेंट तुम्ही कराल, तितकीच मजा येणार आहे. त्या सेम जोक्सवरती पुन्हा तुम्ही हसाल असा हा चित्रपट आहे. म्हणजे आणि मी नक्की पुन्हा, जर मला म्हणजे मी आज अनलकीली माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत नाही जाऊ शकले हा मूवी बघायला, पण मला जर मिळाला चान्स तर मी नक्की त्यांच्यासोबत हा मूवी बघायला जायला तयार असेल. आता हे झालं फक्त चित्रपटाबद्दल की हा चित्रपट पाहिला पाहिजे का, तर नक्की हो. कसा आहे तर छान आहे, संदेश देणारा आहे, पण सोबतच आपल्याला एंटरटेन करणारा पण आहे. आणि आपण कुठेही त्याच्यामध्ये बोर होतोय किंवा कुठेतरी हरवून चाललोय, यार खूपच लेक्चरबाजी होते असं कुठेही जाणवत नाही. आपण ते एन्जॉय करतो आणि एक असा पूर्ण एक्सपिरियन्स आहे जो असायला पाहिजे, तसा हा चित्रपट आहे. सो हा बघायला पाहिजे का? अगदी नक्की. आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि हा बघाच चित्रपट.
आता या चित्रपटातून जो संदेश त्यांनी दिला आहे त्याच्यावरती मी येते. आय एम सॉरी, माझा कॅमेरा थोडा हलतोय. हां, तर खरंच म्हणजे मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी असं पूर्णपणे दाखवलेलं नाही आहे की फक्त मराठी माध्यमाच्या शाळेतच टाका. त्यांनी हा जो दुसरा मुद्दा आहे जो बऱ्याच पालकांच्या मनात असतो की जर मराठी म्हणजे ज्या सुविधा जे काय म्हणतात त्याला एक्स्ट्रा थिंग्स आपण कधी पण ना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, को करिक्युलर ॲक्टिव्हिटी यांच्याकडे बघायला जातो आणि शाळेत जे मेन असतं शिक्षण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ते सगळं मिळेल की नाही ते याचा विचार करून ते म्हणतात की माझ्या म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळे माझा मुलगा माझी मुलगी कुठेतरी मागे पडायला नको, ही एक भावना पालकांच्या मनात असते. कारण त्यांना स्वतःला कुठेतरी वाटत असतं की हो मी मी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलो म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे असं ऑब्व्हियसली त्यांना स्वतःबद्दल वाटत असणार आहे. म्हणूनच ते असा त्यांचा विचार असतो, जे अगदी चूकही नाहीये. हा मुद्दा पण त्यांनी या चित्रपटात घेतलाय आणि अतिशय छानपणे त्याचं निराकरण केलेलं आहे. म्हणजे कसं आता प्रत्येकांचे विचार काय की बाबा नवीन AI येत आहे आणि आजकालच्या ज्या इंग्लिश शाळा आहेत त्यांच्यामध्ये काय नसतं, म्हणजे अगदी हॉर्स रायडिंग, नाटक कसं म्हणजे नाटकाची प्रॅक्टिस कशी करायची त्याचे दररोज 1-1 तास असतात वगैरे आणि रेग्युलरचं शिक्षण असतंच हे. आणि म्हणजे त्याबद्दल मला आणखी काही सांगायला नको, ज्यांची मुलं शाळेत जातात त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण असं नाही की ह्या सगळ्या गोष्टी मराठी शाळेत नसतात. म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्हाला समूहगीताच्या स्पर्धेत आम्ही जायचो, तर तेव्हा आंतरशालेय समूहगीताच्या स्पर्धा व्हायच्या, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व्हायच्या ज्याच्यामध्ये खेळ खेळले जायचे, आंतरशालेय डिबेट स्पर्धा व्हायच्या. पण मग असा पण प्रश्न येतो की मराठी शाळेचाच अट्टाहास का? तर म्हणजे इंग्रजी शाळांमध्ये काय वाईट आहे? तर वाईट असं काहीच नाहीये. किंवा काही कमी आहे का, तर ती कमी आम्ही भरून काढतो असं पण येतं. पण शाळेचं जे बाजारीकरण झालंय ना त्याला मुळात विरोध आहे. की म्हणजे उदाहरण सांगते, पुण्यातच मी 10वीपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकले. त्याच्यानंतर 11वी-12वीला पुणे महानगरपालिकेचंच एक कॉलेज होतं त्याच्यात मी शिकले. पण मी पुणे महानगरपालिकेच्या शाळेतून आले म्हणून मला त्या कॉलेजची फी माफ होती आणि जे ते कॉलेज थोडं हायफाय मुलांसाठी होतं, बेसिकली पैसे भरणाऱ्यांसाठी होतं. तर आणि ज्या इतर विद्यार्थ्यांनी ते बाकीच्या शाळांमधून आलेत तर त्यांना त्या कॉलेजची पूर्ण फी भरावी लागायची. मग आता काहींचा म्हणजे हा मुद्दा मी यासाठी सांगते की काहींचं असं म्हणणं असतं की हो म्हणजे गरिबांसाठीच जर आपल्याला शाळा पाहिजेत तर मग तसंही पटसंख्या कमीच होते आपल्या शाळेची, तर मग जी आपण पॉश शाळा बांधणार आहोत त्याच्यामध्ये काही राखीव जागा ठेवू शकतो गरीब विद्यार्थ्यांसाठी. पण त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांमध्ये वेगळं नक्कीच वाटतं, कारण मी त्या जागी होते, मला तेव्हा तसं वाटलं होतं. प्रश्न हा गरीब श्रीमंतचा नाहीये, प्रश्न हा शिक्षण याला लोकांनी स्टेटस बनवलंय की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला म्हणजे हाय स्टेटस, ICSE म्हणजे अगदीच वरचा, CBSE म्हणजे थोडा कमीच आणि SSC म्हणजे तर काहीच नाही, अगदी मराठी मीडियम म्हणजे बापरे बाप. अरे पण मराठी माध्यमांच्या शाळेत जे संस्कार होतात, दररोज 1 तास कमीत कमी प्रार्थनेला जायचा, त्याच्यामध्ये प्रार्थना राष्ट्रगीत वगैरे सोडून इतरही गोष्टी सुविचार लिहिले जायचे फळ्यावरती. या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या जरीही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इन्क्लूड केल्या गेल्या तरीही जी बालभारतीची पुस्तकं आहेत ती तिथे येतील का?
मग आपल्या मराठी पुस्तकांमध्ये जे आपले संत, आपल्या संतांविषयी शिकवणूक दिली गेली. आपल्याला मराठीच्या पुस्तकांमध्ये बहिणाबाईंची गीते होती, संत गाडगे महाराज होते, शिवाय बरेचसे म्हणजे बऱ्याच महान व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती असायची. फॉर एक्झाम्पल न्यायमूर्ती रानडे असतील किंवा रमाबाई रानडे असतील, यांच्याविषयी आपल्या मराठी पुस्तकांमध्ये माहिती असायची. महर्षी केशव कर्वे असतील आणि बरीच नावं आहेत जी आत्ताच्या पिढीला माहिती पण नसतील. म्हणजे माझ्या भावाला त्याला इंग्रजी मीडियममध्ये टाकलं होतं. अर्थात तो माझ्यापेक्षा लहान होता आणि जेव्हा म्हणजे असं वाटलं माझ्या पालकांना की त्याला इंग्रजी माध्यमामध्ये घातलं पाहिजे, तर अर्थातच असं व्हायचं की कुठे पण आम्ही गेलो नातेवाईकांमध्ये, असं हे चुकीचं आहे असं म्हणण्यापेक्षा तो समज होता लोकांचा की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत म्हणजे जास्त येतं बरं का, मराठी माध्यमातले काय असेच असतात. पण ॲक्च्युअलमध्ये आत्ता त्या मुलांना इतर बाहेरच्या दुनियेमध्ये बोलताना प्रॉब्लेम येतो, काही करताना प्रॉब्लेम येतो. जसं या मूवीमध्ये पण एकदा दाखवलंय की हां, काही म्हणजे असं नाही की तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकला म्हणजे अगदीच तुम्ही कणखर वगैरे, असं नाही होत. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही बाहेर पडता, जेव्हा बाहेरच्या जगातील म्हणजे फॉर एक्झाम्पल इतर मुलांशी तुमचा सामना होतो, तेव्हा आपल्याला जेव्हा इंग्लिश बोलता येत नाही आणि आपण शुद्ध बोलू शकत नाही किंवा कॉन्फिडंटली जसं बाकीचे कसे वागतात तसं वागू शकत नाही, तेव्हा एक कमीपणा, न्यूनगंड निर्माण होतो आणि ते साहजिक आहे. पण ते काही काळापुरतंच असतं. त्या मूवीमध्ये त्यांनी दाखवलं आहे की एक म्हणजे त्या शाळेचे सगळेच माझे विद्यार्थी आयुष्यात काही ना काहीतरी चांगल्या पदावरती गेलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात ते छान करत आहेत. असं नाही की सगळेच हुशार निघाले, सगळ्यांनीच काही ना काहीतरी अभ्यासातच खूप प्रगती केली, सगळे डॉक्टर इंजिनियर झाले, असं नाही दाखवलेलं त्यांनी. पण त्यांनी एक दाखवलं की त्याच्यामध्ये एक नट बोलतो की मला 10वी नंतर जेव्हा मी 11वी-12वी कॉलेजला गेलो मुंबईला, ही मराठी माध्यमाची शाळा एका गावातली आहे, कोकणातील नागाव म्हणून गाव आहे, त्या गावातील छोटी शाळा आहे ही. तर त्याचं असं म्हणणं असतं की मी जेव्हा मुंबईला शिकायला गेलो तेव्हा तिथे माझ्या वर्गातील इतर सगळेजण इंग्रजीत बोलायचे आणि मला ते नव्हतं जमत, तर मला न्यूनगंड वाटायचा, जे अगदी साहजिक आहे. पण इंग्रजीत बोलणं हे कौशल्य आहे आणि ते वेळेनुसार विकसित करता येतं. शिवाय हे प्रत्येकाला जमेलच आणि जमलंच पाहिजे असा काही अट्टाहास नको. पण लहान मुलांना शिकवताना शिकण्याच्या वयात शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ते शिक्षण हे मातृभाषेत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे या चित्रपटातून त्यांनी अगदी आपल्याला ठळकपणे जाणवून दिलंय. आपल्याला पूर्णपणे विचार करायला भाग पाडते ही मूवी. याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं की आपण ना, आणि मला पण असं फील झालं की म्हणजे भलेही मी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकले, मला माझी मराठीची जी व्होकॅब्युलरी आहे, माझा मराठीतला शब्दसंग्रह आहे, तो बऱ्यापैकी चांगला आहे. पण मी स्वतः म्हणजे जसं माझं कॉलेज सुरू झालं, 11वी-12वीला मी आले, तर अर्थात आपला मराठीशी संबंधच म्हणजे माझा तरी बऱ्यापैकी तुटला गेला. आणि मग आता रोजच्या वापरात पण इंग्रजीमध्ये बोलावं लागतं, हिंदीमध्ये बोलावं लागतं. सो आपण इनडायरेक्टली आपल्या मराठी भाषेशी पण आपलं नातं हळूहळू दूर करत चाललोय. आणि हे मला जाणवतं की मी म्हणजे पुण्यात राहून पण अगदी साधे सोपे मराठी शब्द जेव्हा आपण बोलतो आणि समोरचा व्यक्तीही मराठीच असतो पण त्याला ते समजत नाही आणि म्हणतात की एवढं हाय लेवल मराठी कोणी बोलायला सांगितलंय. म्हणजे हे त्यांना हाय लेवल वाटतं कारण त्यांनी लहानपणापासून मराठी हे ना कधी वापरलंय ना कधी लिहिलंय. जस्ट म्हणजे काही अला आ कला हे करून मराठी होत नाही.
तुम्ही जोपर्यंत तुमचा शब्दसंग्रह वाढत नाही, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण ती टिकेल कशी जर तुम्ही ती भाषा वापरलीच नाही. आणि त्यात असं नाही की म्हणजे अगदी शुद्धच बोलणं म्हणजे आहे असं नाही. मूवीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तो जो एक मुलगा पात्र त्यांनी दाखवलंय अमेय वाघचं, बबन नावाचं, तर तो आगरी भाषेत बोलत असतो. आणि एक रिपोर्टर त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला येते, ती जळगावची असते, तर ती अहिराणी भाषेत बोलत असते. तर त्याने हे सांगितलं की मी आगरी बोलायचो, पण मग त्याच्या मास्तरांनी, ते शिर्के सरांनी असं त्याला कधी आग्रह नाही केला की तू शुद्ध मराठीतच बोल बरं का, न चा न आणि न चा न असंच बोल, असं कधीच त्यांनी सांगितलं नाही. उलट त्यांनी त्याला काय सांगितलं की तू तुझी ह्या मातृभाषेत बोल, तुझी मातृभाषा जप आणि तुझ्या मुलांना पण शिकव. आणि हे आपण प्रत्येकाने केलंच पाहिजे. ही अगदी बेअर मिनिमम गोष्ट आहे जी आपण ॲज अ कर्तव्य म्हणून केली पाहिजे. आणि हे आपल्याला सांगायची वेळ पण आली नाही पाहिजे. खरं तर ही वेळ आली आहे कारण आपल्याला कुठेतरी, आपल्याला म्हणा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या भाषेचा, आपल्या मातीचा, आपल्या गावाकडील ह्याचा न्यूनगंड वाटत आलाय. आता अर्थातच मी पुण्याची आहे, मग मला असं म्हणजे मला स्वतःला असं जाणवलं आज की मी कितीतरी अनेकांना करेक्ट केलंय की हे असं नाही, असं बोलतात, असं नाही. म्हणजे हेतू त्या मागचा होता काहीतरी XYZ, पण ती पण त्या व्यक्तीची भाषा आहे ना, आणि मातृभाषा आहे. भलेही गावाकडची असली तरी ती त्याची स्वतःची आहे. तर हे कुठेतरी, आणि म्हणजे हे मी जेव्हा हा सीन पाहिला तेव्हा मला पुलंचं ती फुलराणी नाटक आठवलं की ज्यामध्ये म्हणजे लोक असतात, त्यांच्याकडे पैसा वगैरे सगळं आलेलं असतं, पण स्वतःचा स्टेटस कसा दाखवायचा, तर यासाठी ते भाषा शिकायला त्यांच्याकडे क्लासेससाठी येत असतात. आणि कसं भाषा ही एक सिम्बॉलिक किंवा स्टेटस झालेली आहे. आणि हे खूप आधीपासून झालंय. म्हणजे माझ्या म्हणजे आता मी जेनझीमध्ये मोडते, तर माझ्या पण 2-3 पिढ्या आधीपासून हे होत आलंय. त्यामुळे एक बराचसा म्हणजे वयोगट आहे आधीचा, त्यांना असं कंटिन्यू वाटत आलंय की आपली भाषा, आपलं मराठी वागणं किंवा गावाकडचं वागणं हे कुठेतरी कमी लेखलं जातंय. या चित्रपटातून त्यांनी हेच दाखवलंय की जे नाहीये आपल्याकडे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही इंग्लिश शाळा काय सांगून त्यांचा बाजार चालवतात की आम्ही AIचं काही शिकवून देऊ मुलांना, कोडिंग शिकवू वगैरे. या सगळ्या फक्त आणि फक्त स्किल्स आहेत, हे कौशल्य आहे. आणि हे मराठी शाळेतही शिकवता येऊ शकतं. आणि मराठी शाळेतील शिक्षकही हे अत्यंत छान पद्धतीने शिकवतात. माझं इंग्लिश ग्रामर अत्यंत छान आहे आणि त्याचं पूर्ण क्रेडिट माझ्या मराठी शाळेतील शिक्षिकेला जातं, ससाने मॅडमला. मी त्यांचं नाव घेते मुद्दाम. आणि त्यांनी इतकं छान इंग्लिश शिकवलंय की मी म्हणजे कधीही, मला त्यांनी झोपेतून उठून जरी सांगितलं की गायत्री ह्या वाक्याचं ह्या ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस कर, किंवा काही त्यांनी कोणतंही उदाहरण दिलं मी ते करू शकते. त्यांनी एवढी प्रॅक्टिस करून घेतली माझ्याकडून. हे मी का सांगते की बऱ्याचदा असं लोकांचं म्हणणं असतं की मराठी शाळांमध्ये शिक्षक इंग्लिश पण मराठीतून शिकवतात. हे बोलायलाच छान वाटतं, ॲक्च्युअलमध्ये हे असं अजिबात नसतं. जे जातात मराठी शाळेत त्यांना विचारा. आणि मला म्हणजे एक हे बोलताना खरंच खंत वाटतंय की आत्ता या शाळेमध्ये शिक्षकांची फार कमी आहे, कारण भरतीच होत नाहीये शिक्षकांची. आणि कशी होईल जर पटसंख्या अशीच कमी कमी होत चालली तर शिक्षकांची भरतीच होत नाही. मग एक ते एकच शिक्षक खूप इयत्तांना शिकवत असतात आणि त्यांच्यावरती पण प्रचंड लोड असतो. आणि हे
आत्ता घडलेली गोष्ट नाही आहे. मी शाळेत होते तेव्हा पण आम्हाला म्हणजे आमच्या एक बाई त्याच 3 ते 4 इयत्तांना शिकवायच्या आणि त्यांच्याकडे कंटिन्यू, कारण आमच्या शाळेत शिक्षकांची संख्याच कमी होती. त्याचं कारण पण हेच की शिक्षकांची भरती होत नाहीये आणि अर्थातच आता मराठी शाळांची पटसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. आणि जसा त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मुद्दा दाखवलाय की लगतच्याच काळात 15,000 जवळजवळ मराठी शाळा बंद होऊ शकतील आणि हे जर झालं तर आश्चर्य मानण्यासारखं काहीच नाहीये, आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण आता म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण 1-2 लोकांना बदलवू शकतो, त्यांचं मन वळवू शकतो मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये टाकण्यासाठी. पण जे म्हणजे बरेच आपण आजूबाजूला बघतो, ऑलमोस्ट सगळेच जण इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जात आहेत. तर आणि सहज म्हणजे जेव्हा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा होतो वगैरे, सगळेजण पैसे वगैरे देतात शाळेसाठी, देणगी वगैरे देऊ, कारण ते सोपं असतं. पण स्वतःच्या मुलांना कोणी मराठी माध्यमांच्या शाळेत टाकतं का? तेव्हा काय विचार करून नाही घालत आपण तिथे? याचा विचार खरंच केला पाहिजे. मला अजून जास्त नाही सांगायचं, कारण तुम्ही खरंच मूवी बघा आणि त्याच्यातून असं नाही की तुम्हाला फक्त संदेश 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 मिळेल. नाही, त्यांनी अर्थात खूप छान संदेश दिलेला आहे आणि अगदी सोप्या आणि नकळत तुम्हाला ते तुमच्यामध्ये उतरेल अशा पद्धतीने तो दिला आहे. शिवाय आपण काय प्रयत्न केले पाहिजेत हे सुद्धा त्यांनी सुचवलेलं आहे आणि सरकारला सुद्धा सुचवलंय की काय केलं पाहिजे. हे सगळं सोडून मूवीचं बोलायला झालं तर चित्रपट अत्यंत छान होता. माझ्याकडून ह्याला 5/5 रेटिंग आहे. मी अजून पण खूप 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 बोलू शकते, पण व्हिडिओ अजिबात जास्त लांबलचक नाही करायचा. जर तुम्ही आत्ता इथपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच मनापासून धन्यवाद. आणि हा चित्रपट पण नक्की बघा आणि हा माझा अभिप्राय कसा वाटला ते मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. धन्यवाद.